नमस्कार, मी जान्हवी. आपण पाहताय झी न्यूज मराठी. मुंबई आणि इतर महानगरांमधील विशेष घडामोडी. मुंबई दिनांक. फॅब्रिक पेंटिंगमध्ये रंगांबरोबरच इतर साहित्याचा वापर करून ठाण्यातल्या कमर्शियल आर्टिस्ट अर्चना जोशी यांनी कलात्मक कपडे, बॅग्स आणि दागिने तयार केले आहेत. लेटेस्ट फॅशन आणि कलेचा सुरेख संगम हीच त्यांच्या वस्तूंची खासियत. रंगांबरोबरच बीड्स, स्टोन्स, सिक्वेन्सेस, शिंपले किंवा कॉइन्सचा वापर करून आपल्या फॅब्रिक पेंटिंगच्या कलेला नवा आयाम दिला आहे ठाण्याच्या कमर्शियल आर्टिस्ट अर्चना जोशी यांनी. कपड्यावर साकारलेली चित्र अधिक उठावदार आणि आकर्षक करण्यासाठी फॅब्रिक पेंटिंगमध्ये हे नवे ट्रेंड्स वापरले जातात. लेटेस्ट ट्रेंड असे आहे की आपण पोर्ट्रेट पेंटिंग्स करू शकतो. पोर्ट्रेट पेंटिंगचे हे एक वेगळं माध्यम आहे. तुम्हाला एक घागरा चोली घातलेली बाई काढू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स काढू शकता, म्युरल्स तुम्ही कॉपी करू शकता आणि त्यांचे दागिने किंवा त्यांचे जे कपडे आहेत ते तुम्ही ग्लिटर्स किंवा सिक्वेन्स आणि ह्याच्याने हायलाइट करू शकता. सध्या कॉइन्स आणि स्टोन्स आर इन, त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. किंवा एखादं पेंटिंग तुम्ही केलं आणि त्याचा पॅच लावताना आउटलाईनला आपण सगळे कॉइन्स टाकले किंवा त्याचे ॲक्सेसरीज हेवी केल्या त्या पेंटिंगच्या, तसं करून तुम्ही ते जास्तीत जास्त कॉइन्सचा वापर करून हायलाइट करू शकता. बदलत्या काळानुसार आपल्या कलाकृतींमध्ये अर्चना जोशी यांनी सुरेख बदल घडवले आहेत. त्यामुळे हे कपडे आणि ॲक्सेसरीजवरची ही कलाकुसर ट्रेंडी झाली आहे. झी न्यूज मराठी, मुंबई. पुन्हा भेटूया रात्री 12 वाजता. दिवसभरातल्या ठळक घडामोडींसह 0 वर पाहत रहा झी न्यूज मराठी.